राहताना वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गैवरण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र नितळले तेव्हा, तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र नितळले तेव्हा, मन शारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवळशा खाली कोणी साध घातली ओली, मग चंद्र कवळशा खाली कोणी साध घातली ओली, मग चंद्र वळून जाताना, मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. पाऊस परतला जेव्हा नभ नदीत हलले तेव्हा, पाऊस परतला जेव्हा नभ नदीत हलले तेव्हा, कोरड्या मनाने कोणी, कोरड्या मनाने कोणी गावात परत येण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. एक गावाकडे गेल्यावर नेहमीचा एक प्रसंग असतो की तुम्ही कारने समजा जात असलात तर मध्येच वाटेत जनावर येतात, गाई म्हशी जित्रावं ज्याला आपण म्हणतो ना, असं येतात. आणि आपण इतके त्याबद्दल भावूक असतो की आपण कधी त्यांच्या अंगावर गाडी घालत नाही, आपण त्यांना जाऊ देतो आणि नंतर गाडी पुढे नेतो. एक प्रकारची कृतज्ञता सगळी भरलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की यांच्यामुळे आपण आहोत. तर ते सगळं बघून मला असंच साताऱ्याकडे जाताना मला मध्येच गायी आल्या तेव्हा मला सुचलंय की थबकून थांबल्या गायी की जशी शुभ्र पुण्याई, थबकून थांबल्या गायी की जशी शुभ्र पुण्याई, त्या जुन्याच विहिरी पाशी, त्या जुन्याच विहिरी पाशी आईस हाक देण्याची ती वेळ निराळी होती, ती वेळ निराळी आहे. आणि असंच करत गावाकडची सगळी रिकामी घरं बघून सारखं वाटतं मला की त्यातून असे आवाज येतात की कोणीतरी या राहायला, आम्हाला असं मोकळं ठेवू नका. अनेक लोक नोकरीनिमित्त जातात, पण घरं मात्र एवढी एकाकी होतात की सारखं मला असं वाटतं की गावात शिरताना त्यांचेच आवाज येतात की काय, की या कोणीतरी, या कोणी, आम्हाला एकटं सोडू नका. असं की गावाच्या सीमेवरती जगण्याच्या कायेती, गावाच्या सीमेवरती जगण्याच्या कायेती, त्या कौलारू स्वप्नाना, त्या कौलारू स्वप्नाना आयुष्य दान देण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. हे गाणे जेव्हा लिहिले मी खूप मला आठवले, हे गाणे जेव्हा लिहिले मी खूप मला आठवले. शब्दास हाक देताना, सगळ्या कवीच्या आयुष्यामध्ये ही अत्यंत त्रासदायक वेळ आहे. काय होतं, शब्दास हाक देताना आतून रिते होण्याची वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे.